हाय स्टुडंट, अवघड वाटणारी कॉन्सेप्ट म्हणजे अल्जेब्रा मधली रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. जेव्हा तुम्ही रूटच्या साइन बघतात त्यावेळेस घाबरून जायचं नाही, काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. आणि हा 3 मार्कांना येणारा क्वेश्चन आज आपण इझी पद्धतीने शिकणार आहे. टेन्शन घ्यायचं नाहीये, लक्ष देत राहा. काय आहे रे, डिनॉमिनेटरला आपण रॅशनल बनवायचंय. हा नंबर आहे इरॅशनल नंबर, त्याचं आपण करणार रॅशनलाइज करणार. सो काय करायचं, लक्षात घ्या, याची कॉन्जुगेट पेयर घ्यायची. मुलांनो, कॉन्जुगेट पेयर म्हणजे √7 प्लस √2 असेल. ओके, √7 प्लस √2 आहे, त्याची कॉन्जुगेट पेयर म्हणजे √7 मायनस √2 येते. आता अजून एक एक्झाम्पल समजावते. √15 आहे प्लस 2√3 आहे, तर याची कॉन्जुगेट पेयर काय येणार आहे, √15 मायनस 2√. झालं का, कॉन्जुगेट पेयर मध्ये साइन चेंज होतं जास्त, बाकी काय नाही. मग आता आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर मध्ये काय शिकणार आहोत, तर हे बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या कॉन्जुगेट पेयरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचंय. सिंपल, √7 प्लस √2. काय आहे रे याची कॉन्जुगेट पेयर, तर कॉन्जुगेट पेयर आहे √7 मायनस √2. न्यूमरेटरला पण √7 मायनस √2 ने मल्टिप्लाय करणार आणि डिनॉमिनेटरला सुद्धा करणार. इथे मी 7 लिहायला पाहिजे. ओके, आता सिंपल न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला मी करणार आहे √7 मायनस √2. डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला करणार आहे इंटू √7 मायनस √2. ओके, काही नाही. आता बघा, कीप द न्यूमरेटर ॲज इट इज. न्यूमरेटरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तो ॲज इट इज राहणार आहे, √7 मायनस √2. आता इथे जस्ट ऑब्झर्व करायचंय मुलांनो, इथे आहे √7, इथे पण आहे √7, इथे आहे √2, इथे आहे √2. आता लक्षात घ्या, एक फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे, तो तुम्ही 8th स्टँडर्डला शिकलेले आहे. आणि तो फॉर्म्युला असा आहे मुलांनो, हे बघा, a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a म्हणजे काय आपला √7 आणि b म्हणजे काय रे, √2. तर आपल्याला सिम्प्लिफाय केलं, रूट व्हॅल्यू टाकली यात, √7 चा स्क्वेअर काढणार मायनस √2 चा स्क्वेअर. आणि तुम्हाला माहितीच आहे रे, या फॉर्म्युल्याने √a चा स्क्वेअर a असतो. ओके, म्हणजे √7 चा स्क्वेअर काय येणार, 7 येणार, आणि √2 चा स्क्वेअर काय येईल, 2. 7 मधून 2 गेले 5. लक्षात आलं का, याचं सिम्प्लिफिकेशन आपण a प्लस बी इंटू a मायनस बी च्या फॉर्म्युल्याने लिहिलं आणि आपल्याला याचं सोल्युशन काय मिळालं रे, फायनल 5 मिळालं. झालं, 5 हा रॅशनल नंबर आहे. आपण इरॅशनल डिनॉमिनेटर होता त्याचं रॅशनलाइज केलेलं आहे. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचा आहे, मला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचं, कमेंट करायचं. थँक्यू.